ठाणे इथं आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। सम्राट अशोक जयंतीनिमित्त पार पडलेल्या या परिषदेत त्यांनी बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची चळवळ असल्याचं सांगितलंय। बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतात असं सांगत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला। सत्य, अहिंसा आणि करुणेवर आधारित जीवन पद्धती म्हणजेच धम्म असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जगातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगाला युद्ध नको, बुद्ध हवा असा संदेश देत त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांची आजच्या काळात अधिक गरज असल्याचं अधोरेखित केलं। आपल्याला ही आपली संस्कृती सांगते, आपला धर्म सांगतो, जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला तर त्या संस्कृतीचं रक्षण हे सुद्धा कर्तव्यच ठरतं। आणि म्हणून तथागतांनी म्हटलं होतं, अत दीपो भव, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा। आणि म्हणून आपण बुद्धाला केवळ मूर्तीत न शोधता त्यांच्या विचारात शोधलं पाहिजे। कर्मकांडाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा आचरणामध्ये शुद्धता आणणं हाच खरा धर्म आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण जेव्हा अडकळतो, हतबद्ध होतो, तेव्हा आपल्याला बुद्धच मार्ग दाखवतो। आणि त्यामुळे गौतम बुद्ध हे आपल्यासाठी तेजस्वी दीपस्तंभासारखा आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो। आणि जाता जाता 4 शब्द मी आपल्याला सांगतो। ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से। जहाँ नफरत है वहाँ प्यार का एहसास बनो, जहाँ नफरत है वहाँ प्यार का एहसास बनो। खुद को दीपक बनाकर तुम जग का प्रकाश बनो, आणि म्हणून मी आज आपल्याला बनतेजी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि एवढंच सांगतो, जाता जाता पुन्हा एकदा मी जेवढे सर्व लोक आले त्यांचं मनापासून स्वागत करत असताना आम्हाला एक आनंद विशेष आहे की फक्त महाराष्ट्रातले नाही, देशभरातून जगभरातून लोक इथं आलेले आहेत। जगभरातून लोक सब यहाँ पर उपस्थित है, इथे समोर उपस्थित आहेत। या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। आणि या ठिकाणी आत्मज्ञान, करुणा, शांती आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी कायम या ठिकाणी प्रेरित करते। आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्याला जाता जाता एवढं सांगतो, न कोई ऊंचा न कोई नीचा, उन्होंने समता सिखाई। न कोई ऊंचा न कोई नीचा, उन्होंने समता सिखाई। गुलामी की जंजीरों को तोड़कर स्वतंत्रता दिखाई। जब जब डूबी ये दुनिया अज्ञान के अंधेरे में, जब डूबी ये दुनिया अज्ञान के अंधेरे में, बुद्ध के ज्ञान ने ही हर बार सुबह दिखाई। धन्यवाद। पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। ठाणे इथं आयोजित प्रेसिडेंट क्लब इंडिया 2026 या स्पर्धेत अभिनेते सुनील शेट्टी यांनी हजेरी लावत खेळाडूंना प्रोत्साहन दिलं। टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट क्लब इंडिया 2026 या स्पर्धेचा उत्साह ठाण्यात पाहायला मिळाला। यावेळी बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांनी उपस्थित राहून खेळाडूंशी संवाद साधला। यावेळी बोलताना सुनील शेट्टी म्हणाले की ठाणे शहरात कुठलाही सण, उत्सव किंवा क्रीडा स्पर्धा असो ते अतिशय मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरे केले जातात। ठाणेकरांचा हा उत्साह आणि सहभाग खरंच कौतुकास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं। या कार्यक्रमाला स्थानिक क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। IPL चल रहा है थाना। देखिए, थाना जिले में मैं सालों साल से आता रहा हूँ, हमेशा आता रहा हूँ। और मैंने एक चीज देखा है कि जो भी होता है यहाँ पर बहुत ही दिल से और एक पैशन से होता है। चाहे वो दहीहंडी का फेस्टिवल हो, नवरात्रि हो, गणपति का फेस्टिवल हो और आज क्रिकेट का भी, तो अच्छा लगता हमेशा यहाँ देखकर। मेरे काफी दोस्त यहाँ पर है, पॉलिटिकल प्लेटफॉर्म्स पे है, लेकिन हमेशा लोगों के पॉइंट ऑफ व्यू से सोचते आ रहे हैं।
आप माहौल देखिए, खुद माहौल देखिए, आपको लगेगा कि शायद कोई बड़े टूर्नामेंट में आए। बड़ा टूर्नामेंट है ही, 16 स्टेट से बच्चे आए हुए खेलने के लिए, एक्साइटिंग मैचेस है, तो अच्छा लगा मुझे यहाँ आके। और खास करके डॉक्टर श्रीकांत को मुबारकबाद देना चाहूँगा, उसकी पूरी टीम, सारे लोग यही हैं मेरे इर्द गिर्द। रवि भाव के लिए मैं शायद 20 या 25 साल से आता रहा हूँ हमेशा थाना। बस यही कहना चाहूँगा कि लोगों को और बढ़ावा देना चाहिए स्पोर्ट्स के लिए, खास करके बच्चों के लिए। आणि तुम्ही ठाण्यात नेहमी येत असता, ठाण्यामध्ये दांडिया उत्सवासाठी येता, दहीहंडी उत्सवासाठी येता, आज क्रिकेटसाठी आलेला आहात. ठाणे तुम्ही गेले 25 वर्षापासून येत आहे. 30 वर्ष झालं ठाण्या येऊन. बदललेलं वाटतं ठाणे? लय बदललेलं आहे आणि ग्रोथ, खूपच छान ग्रोथ आहे. इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे आणि हे मुंबई सारखं शहर झालेलं आहे आणि तसंच राहायला पाहिजे. अँड विश करायला पाहिजे सर्व ठाण्याकरांचं की तुम्ही जसं ठाणा होतं ते प्रेम तसंच ठेवलेलं आहे, पण लुक आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं. क्रिकेट रसिकांना काय शुभेच्छा द्याल? हेच की देशला रेप्रेझेंट करा, टीमला रेप्रेझेंट करा. पहिले तुम्ही एक परफेक्ट आयडल राहा, आपल्या फॅनसाठी एक छान आयडल राहून फेअर गेम प्ले करा आणि लाईफमध्ये पण हेच शिक्षा आहे, लाईफमध्ये पण वापरा. अण्णा, आपण जर बघितलं चित्रपटामध्ये आपण सिक्सर मारतो, आज मैदानामध्ये देखील सिक्सर मारताना पाहिजे. सिक्सर लाईफमध्ये पण मारायला पाहिजे, कधी पण पॉझिटिव्ह विचार करून. आणि लाईफमध्ये फक्त सिक्सर नाही, कधी स्टडी खेळायचं, कधी मारायचं, ते बघून करायचं. आता फिलहाल तर आपला देश सिक्सरच्या मोडमध्ये आहे, तर आपण देशाबद्दल विचार करून सिक्सर मारू.